हेडिंग लिहा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पहा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असतं. सपोज ए आणि बी याने असा बॉन्ड बनवलाय. दोन एलिमेंट आहेत, एक आहे ए आणि बी. ठीक आहे. सपोज याच्यावरती चार्ज आहे डेल्टा मायनस आणि याच्यावरती चार्ज आहे डेल्टा प्लस. याच्यावरती चार्ज आहे डेल्टा मायनस आणि याच्यावरती चार्ज आहे डेल्टा प्लस. ठीक आहे. तर यावेळेस मी म्हणेल पहा इलेक्ट्रॉन जास्त शिफ्ट कुठे होतील, इकडे होतील. इलेक्ट्रॉन जास्त शिफ्ट कुठे होतील, इथे होतील ना असे, बरोबर. तर याची ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी En ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए इज ग्रेटर दॅन बी असं असेल. आणि ज्या वेळेस सपोज असं असेल ए बॉन्ड बी आणि इकडे डेल्टा निगेटिव्ह आणि इकडे डेल्टा पॉझिटिव्ह, मी काय म्हणेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी इज ग्रेटर दॅन ए. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी इज ग्रेटर दॅन ए. ठीक आहे. लिहा डेफिनेशन लिहा. टेंडन्सी टू अट्रॅक्ट सिग्मा बाउंडेड इलेक्ट्रॉन्स. Tendency to attract sigma bounded electrons. Tendency to attract sigma bounded electrons towards more negative atom. Towards more electronegativity at negative atom is called electronegativity. Is called electronegativity. ठीक है. नेक्स्ट पॉइंट लिया. इलेक्ट्रोनेगेटिविटी इज अ रिलेटिव क्वांटिटी. इलेक्ट्रोनेगेटिविटी इज अ रिलेटिव क्वांटिटी. इलेक्ट्रोनेगेटिविटी इज अ रिलेटिव क्वांटिटी. ठीक आहे. आता पहा दुसऱ्या पॉइंटचा अर्थ काय. रिलेटिव्ह क्वांटिटी. आता इथं काय ए ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बी पेक्षा जास्त. आता सपोज सी आणि ए ने बॉन्ड बनवला. ठीक आहे. ए ने इकडे डेल्टा निगेटिव्ह आहे, इकडे डेल्टा पॉझिटिव्ह आहे. अशा वेळेस काय होईल सांगा बरं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सी इज ग्रेटर दॅन ए. म्हणजे रिलेटिव्ह, एकमेकांच्या काय रिलेटिव्ह, बरोबर. हे आहे एक्झाम्पल. ठीक आहे. पहा सपोज हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड आहे. इथे काय सांगा डेल्टा पॉझिटिव्ह, इकडे डेल्टा निगेटिव्ह. या केस मध्ये काय होईल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ Cl इज ग्रेटर दॅन H. ठीक आहे. आता फ्लोरीन आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड आहे. इथे काय येईल डेल्टा निगेटिव्ह, इथे काय येईल डेल्टा पॉझिटिव्ह. ठीक आहे. या केस मध्ये काय होईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज ग्रेटर दॅन क्लोरीन. हा रिलेटिव्ह क्वांटिटी आहे. या केस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशा क्लोरीन पेक्षा जास्त. त्याच्यामुळे इकडे डेल्टा निगेटिव्ह, इकडे डेल्टा पॉझिटिव्ह. ठीक आहे.
नेक्स्ट पॉइंट लिहा, इलेक्ट्रोनिगेटिविटी इज अ युनिटलेस क्वांटिटी. इलेक्ट्रोनिगेटिविटी इज अ युनिटलेस क्वांटिटी. ठीक है. नेक्स्ट पॉइंट लिहा, फैक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनिगेटिविटी. नेक्स्ट हेडिंग, फैक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनिगेटिविटी. फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिहिलं. चला त्यामध्ये लिहा पहिला पॉइंट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स is independent is independent from is independent from electronic configuration, is independent from electronic configuration because electronic configuration electronic configuration of elements can't be affected by attraction of electrons towards more electronegativity, towards more electronegative atom, लिहिलं. नेक्स्ट पॉइंट लिहा, since electronegativity is independent from electronic configuration, since electronegativity is independent from electronic configuration, electronegativity is independent from electronic configuration, it follows regular trend in group and period. ग्रुप मध्ये आपण सपोज लेफ्ट टू राईट गेलो तर झेड इफेक्टिव्ह काय होईल? झेड इफेक्टिव्ह काय होतो? इन्क्रीज होतो. झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झाले तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल सांगा? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुप मध्ये इन्क्रीज होईल. काय होईल? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल? इन्क्रीज होईल. ठीक आहे. टॉप टू बॉटम आपण जर गेलोय, टॉप टू बॉटम झेड इफेक्टिव्ह काय होईल? कॉन्स्टंट राहतो ना, बरोबर की नाही? साईज काय होईल? साईज इन्क्रीज. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल? डिक्रीज होईल. इथं काय होती? साईज डिक्रीज होती. साईज डिक्रीज होती तर आपली इन्क्रीज होती तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल? डिक्रीज होईल. लिहा हे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी EN लिहा, EN इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ S and P block elements, S and P block elements decreases regularly in a group, decreases regularly in a group.
ठीक आहे, कळालं? ठीक आहे, नंतर नेक्स्ट हेडिंग लिहा. आता ते डिक्रीज ते तर काही तुम्ही मी काही लिहून देत नाही. एस एन पी ब्लॉक मध्ये काय होईल, त्याच्यामध्ये कुठलाच हे नाहीये, एक्सेप्शन नाहीये. सगळ्यात जास्त कोणाची येईल, सगळ्यात कमी कसं कोणाची येईल, डायरेक्ट याची सीजीएम ची. ठीक आहे, नेक्स्ट लाईन लिहा, म्हणजे नेक्स्ट हेडिंग लिहा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ डिफरंट ऍटम्स, electronegativity of different atoms in Pauling scale. इथे स्पेलिंग लिहून देतोय पहा, Pauling scale. In Pauling scale लिहा चला. Electronegativity is the tendency of atom electronegativity is the tendency of atom to attract sigma bonded electrons sigma bonded electrons. Next point लिहा. Noble gases do not form bond. Noble gases do not form bond. Noble gases do not form bond. Hence their electronegativity is considered to be zero. Their electronegativity is considered to be zero. Noble gases ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते, झिरो. कारण का, ते बॉन्ड बनवत नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट लिहा. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इंडिपेंडेंट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. Electronegativity is independent from electronic configuration. Hence, it follows regular trend in a period. ब्रॅकेट मध्ये लिहा एस एन पी ब्लॉक. ब्रॅकेट मध्ये लिहा एस एन पी ब्लॉक. मुलं कुठे आहेत 12वीचे? मुलं 12वीचे मुलं, 11वीचे. 20 मिनिट झाले लेक्चर झाले. हो पण आता लेक्चर आहे ना. बरं झालं, चला नेक्स्ट लिहा. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी regularly decreases in the group. Regularly decreases in the group. ब्रॅकेट मध्ये लिहा एक्सेप्ट बोरॉन फॅमिली. लिहिलं? ठीक आहे, पहा. पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात पहिला एलिमेंट कुठला आहे, हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते 2.1. किती असते, 2.1. मला सांगा टॉप टू बॉटम गेलो तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे, हायड्रोजन नंतर कोण येईल, लिथियम. याची असते 1. याची किती असेल, 1. नंतर सोडियमची आहे 0.9. किती आहे, 0.9. ठीक आहे, सोडियम नंतर कोण येईल, पोटॅशियम. नंतर रुबेडियम. नंतर
सीझियम. ठीक आहे, पहा सीझियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 0.7 आहे. ह्या काही काही डाटा आहे तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याची 0.9, याची 1, याची 2.1, याची काय 0.7. ठीक आहे. बेरिलियम, लिथियम नंतर कोण येतो? बेरिलियम. याच्या खाली मॅग्नेशियम. बरोबर. आता इकडे काय होईल? डिक्रीज होत जाईल. इथं काय आहे? बोरॉन. मी काय म्हटलंय, बोरॉन फॅमिलीमध्ये काय एक्सेप्शन आहे? बोरॉन फॅमिलीमध्ये काय एक्सेप्शन आहे? इथे कोण आहे? अल्युमिनियम. ठीक आहे, इथं कोण येईल? बोरॉन. गॅलियम, नंतर इंडियम, नंतर थॅलियम, Tl ना. ठीक आहे, बोरॉनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते ती असते 2. अल्युमिनियमची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती आहे 1.5. याची आहे 1.6. याची आहे 1.7 आणि याची 1.8. जनरली टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. जनरली टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते? डिक्रीज होते. पण इथे एक्सेप्शन आहे. इथं काय होईल? इथपर्यंत डिक्रीज होईल, इथं इन्क्रीज होत जाईल. इथून इथपर्यंत काय होईल? इन्क्रीज होत जाईल. बोरॉनच्या नंतर कोण येईल? कार्बन, नंतर नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन, नंतर फ्लोरीन. ठीक आहे, नंतर कोण आहे? फ्लोरीन. फ्लोरीनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते ती असते 4. फ्लोरीनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती किती आहे? 4. आणि हा काय? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऍटम. आता पहा, तुम्ही फ्लोरीनच्या इकडे जर गेले तर मायनस 0.5 ने कमी करायचं. -0.5 ने कमी करायचं. तर ऑक्सिजनची किती येईल सांगा? 3.5. याची किती येईल? 3. याची किती येईल? 2.5. याची तर ऑलरेडी 2 आहेच. याची किती येईल सांगा? 1.5 आणि इथं 1. ठीक आहे. फ्लोरीनच्या नंतर कोण येतो? क्लोरीन. ठीक आहे, नंतर ब्रोमीन, नंतर आयोडीन. ओके, पहा क्लोरीनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती आहे 3. किती आहे ती? 3. इथं कोण येईल सांगा? सल्फर. इथं फॉस्फरस. इकडे कोण येईल? अल्युमिनियमच्या नंतर सिलिकॉन. ठीक आहे, सिलिकॉन. याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते याची 2.5. किती आहे? 2.5. आता तुम्ही इकडे गेले पहा, इथं 3 आहे, इथं 2.5. इथं जर गेले तर -0.3 करायचं. इथं किती येईल सांगा? 2.2. इथे येईल 2.2. इथं किती येईल? 1.9. ठीक आहे, आणि इथं 1.5. याची जी असेल ना ती आहे 2.4. 2.4. इथे येईल 2.1 आणि इथे येईल 2.8. 1.8. ठीक आहे, असेल. त्याच्यानंतर ब्रोमीनची पहा, ही ते 2.8 आणि आयोडीनची आहे 2.5. एवढा जो डाटा आहे तो इम्पॉर्टंट आहे. एवढा जो डाटा आहे तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता मग यामध्ये एकदम लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जो असते, लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल सांगा? लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल? सीझियम. आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल? फ्लोरीन. ठीक आहे, कोण असेल? कॅल्शियम. फ्रान्सियमचा डाटा दिलेला नाहीये. डाटा आपल्याकडे नाहीये. ठीक आहे, म्हणून सीझियमची कन्सिडर केलेली आहे 0.7. तरी मी एकदा सांगतो बघून. ठीक आहे, लिहा हे.
हो गया? हे चालू आहे ना? भिलवडीला चांगली बॅच बनली, पण मस्त एकदम. ठीक आहे, झालं. आता काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत पहा. मला सांगा, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणा एवढी आहे? फॉस्फरस. हायड्रोजन आणि फॉस्फरसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल? इक्वल असेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल असेल. किती आहे ती? 2.1. किती आहे? 2.1. त्याच्यानंतर सांगा, कार्बन, सल्फर आणि आयोडीन ना, अप्रॉक्सिमेटली इक्वल असेल ना. किती असेल ही? 2.5 च्या अराउंड. आता याची किती? 2.4 आहे. ठीक आहे, पण अप्रॉक्सिमेटली इक्वलच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सांगा, नायट्रोजन अँड क्लोरीन किती आहे? 3 आहे. म्हणजे तुम्हाला असं विचारलं नायट्रोजन अँड क्लोरीन मध्ये, तर ही ग्रेटर दॅन इक्वल टू असते. नायट्रोजन ग्रेटर दॅन इक्वल टू, कारण काही काही केस मध्ये इथं 3.2 पण दिलेला आहे, काही काही डाटा आणि इथं 3 दिलेला आहे. ते सगळं तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, झालं. लिहा, पॉलिंग ईएन स्केल. हेडिंग पॉलिंग ईएन स्केल. ईएन म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्ह. लिहा, पॉलिंग ईएन स्केल is based on extra bond energy. ब्रॅकेट मध्ये लिहा, sometimes called resonance energy. ठीक है, रेजोनेंस एनर्जी. नेक्स्ट पॉइंट लिया,
extra bond energy arises due to electronegativity difference. Electronegativity difference arises due to electronegativity difference. ठीक है, नेक्स्ट पॉइंट लिया, मोर इज द डेल्टा एन. मोर इज द डेल्टा एन. डेल्टा एन म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह मधला डिफरन्स. मोर इज द डेल्टा एन, more will be the extra bond energy. 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 याचा एक फॉर्म्युला आहे, XA minus XB. XA minus XB mod 1.0 0.1 0.102 under root of delta AB. अंडर रूट ऑफ डेल्टा ए बी. आणि हा हे जे येईल ते येईल किलोजूल पर मोल मध्ये. हे जे येईल ते कशामध्ये येईल? किलोजूल पर मोल मध्ये. ठीक आहे, किलोजूल पर मोल मध्ये येईल. ठीक आहे, परत याचा एक फॉर्म्युला आहे, डेल्टा एक्स मायनस एक्स ए मायनस एक्स बी इज इक्वल्स टू 0.208 अंडर रूट डेल्टा ए बी. आणि हा जो येईल तो येईल किलो कॅलरी पर मोल मध्ये. किलो कॅलरी पर मोल मध्ये. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले लिहा. मग याच्यातले मी टर्म सांगतो तुम्हाला, एक्स ए म्हणजे काय, एक्स बी म्हणजे काय. लिहिलं हो गया. लिहा, एक्स ए इज इक्वल्स टू इलेक्ट्रोनेगेटिविटी ऑफ एटम ए. इलेक्ट्रोनेगेटिविटी ऑफ एटम ए. इलेक्ट्रोनेगेटिविटी ऑफ एटम ए. XB is equals to electronegativity of atom B. Electronegativity of atom B. Delta AB is equals to extra bond energy. ठीक है, नेक्स्ट पॉइंट लिया, इन द Pauli's Eon scale electronegativity of atom is calculated by taking hydrogen atom as a reference. Hydrogen atom as a reference, and its EN was 2.1.
ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हेडिंग हेडिंग ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शिकवलं होतं मी, शिकवलं होतं ना, तेच त्याचं ऍप्लिकेशन आहे. लिहा मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हा लिहा पहिलं मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मला सांगा लेफ्ट टू राईट जातो काय होतं मेटॅलिक कॅरेक्टर? डिक्रीज होतात. लेफ्ट टू राईट गेलो मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल? डिक्रीज होईल. पहिले कोण येतात? मेटल, नंतर मेटोलाइट, नंतर कोण येईल? नॉन मेटल्स. बरोबर हो की नाही? आणि टॉप टू बॉटम गेलं तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात? इन्क्रीज होतात. तेच त्याचं काय ऍप्लिकेशन आहे. बस संपलं. तेवढं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. चला नेक्स्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी संपले इथं. फिनिश. छोटा टॉपिक होता, फिनिश. आणखीन काय झालेलं आहे का अलेन मध्ये? त्याच्या पलीकडे काही घेतलेलं आहे? हा शेवटचा पॉइंट होता. हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी संपलं. तुम्हाला याच्यात काय एक्स्ट्रा घेतलेलं आहे? नाही ना. आणखीन एक स्केल असते मिलिकन्स इयन स्केल म्हणून, ते घेतलं होतं. हा लिहा मिलिकन्स इयन स्केल. मिलिकन्स इयन स्केल. मिलिकन्स इयन स्केल. It is based on ionization energy and electron affinity. It is based on ionization energy and electron affinity of atom. According to Mulliken's Ion scale, electronegativity of atom is the mean of their ionization energy and electron affinity. Is the mean of their ionization energy and electron affinity. Is the mean of their ionization energy and electron affinity. पहा xm हा असतो IE प्लस EA चा मीन बाय 2. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऍटम ही त्यांची आयनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटीचं मीन म्हणजे बाय 2. ठीक आहे, लिहा आहे. ही जी येते याची युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ऍटम. याचे युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ऍटम. इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ऍटम. नेक्स्ट लिहा रिलेशन बिटवीन नाही नेक्स्ट पॉइंट लिहा ऑन द बेसिस ऑफ मुलिकन्स इयन स्केल. On the basis of Mulliken Ion scale, it is concluded that more is the sum of IE, and EA on the basis of Mulliken Ion scale.
On the basis of Mulliken-Ian scale, it is concluded that more is the sum of IE and EA. More is the sum of IE and EA. EA म्हणजे electron affinity. More will be the EN. More will be the EN. Next लिहा relation between Pauli's and Mulliken scale. Relation between Pauli's and Mulliken scale. Pauli's and Mulliken scale हा फॉर्म्युला लिहिला तुम्ही, हा फॉर्म्युला लिहिला इथला, ठीक आहे पहा. Pauli's and Mulliken स्केलचं जे रिलेशन असते ते पहा, XP हा असतो XM डिवायडेड बाय 2.8. त्यांचं रिलेशन आहे. ठीक आहे, समजलं? समझलं? किसी को कोई प्रॉब्लम? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी संपलं इथं. ठीक आहे, याच्यानंतर काय घेतलं होतं? याच्यानंतर काय घेतलं होतं? काहीच नाही झालं, इथं चॅप्टर संपला. मग आपला संपवायचा का घ्यायचे पुढचे पॉईंट? संपवायचं का पुढचे पॉईंट घ्यायचे? आपला चॅप्टर संपवायचा का पुढचे पॉईंट घ्यायचे? चला घ्या, लिहा ऍसिडिक अँड बेसिक स्ट्रेंथ. ऍसिडिक अँड बेसिक, हा पॉइंट हेडिंग ऍसिडिक अँड बेसिक स्ट्रेंथ ऑफ ऑक्साइड्स. ऍसिडिक अँड बेसिक स्ट्रेंथ ऑफ ऑक्साइड. त्यांना पान किती सोडायचे ते सांगा. पाहून घ्या सर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी संपलं ते पाहून घ्या. ठीक आहे, या ऍसिडिक अँड बेसिक स्ट्रेंथ ऑफ ऑक्साइड्स, हायड्रोक्साइड्स अँड ऑक्सी ऍसिड्स. ऍसिडिक अँड बेसिक स्ट्रेंथ ऑफ ऑक्साइड्स, हायड्रोक्साइड्स अँड ऑक्सी ऍसिड्स ऑक्सी ऍसिड म्हणजे हा असा OXY ऑक्सी ऍसिड्स. ठीक आहे, मी सांगतो काय तर लिहा. जनरली मेटल ऑक्साइड्स. अरे मेटल ऑक्साइड्स म्हणजे काय सांगा बरं? मेटल ऑक्साइड म्हणजे काय सांगा? व्हॉट इज मीन बाय मेटल ऑक्साइड? मेटलने बनवलेले ऑक्साइड. समजा हा कोण आहे? मेटल आहे. हा कोण आहे? मेटल आहे. हा कोण आहे? मेटल आहे. आणि ऑक्साइड म्हणजे कोण असतो? 2 मायनस याच्यावरती चार्ज काही प्लस, इथं 2 प्लस, इथं 3 प्लस. इथून कंपाऊंड काय बनेल सांगा? Na2O. इथून काय बनेल? MgO. इथून काय बनेल? Al2O3. हे जे आहेत हे काय? मेटल ऑक्साइड्स. हे जे ते कोण आहेत? मेटल ऑक्साइड. लिहा जनरली मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. Generally, metal oxides are basic in nature, and they gives hydroxide in H2O, and they gives hydroxide in H2O, and they gives hydroxide in H2O. ठीक है, नेक्स्ट लिया जनरली
नॉन मेटल ऑक्साइड्स. नॉन मेटल ऑक्साइड्स सांगा. मेटल ऑक्साइड बेसिक आहेत, नॉन मेटल ऑक्साइड कसे असतील? ऍसिडिक. या जनरली नॉन मेटल ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. and they gives oxy acid in aqueous medium. Oxy acid oxy acid in aqueous medium. Next point लिया, in aqueous medium किंवा in H2O असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा. अकॉर्डिंग टू अर्नियस थेरी तुम्हाला केमिकल इक्विलिब्रियम मध्ये येईल. अर्नियस थेरी, अर्नियस ARRHENIUS, अर्नियस थेरी. H plus donor are acids. H plus donor are acids and OH minus donor are base. ठीक है. ब्रैकेट मध्ये लिहा. अर्नियस थेरी इज एप्लीकेबल ओनली in aqueous medium. नेक्स्ट पॉइंट लिया. acidic and basic strength is observed in aqueous medium. ठीक है. और लिया, और पोलर सॉल्वेंट ठीक है. नेक्स्ट पॉइंट लिया. H2O is polar solvent. नेक्स्ट पॉइंट लिया. H2O has tendency to break more polar solvent. H2O has tendency to break more polar solvent. लिहिलं. सपोज एक कंपाऊंड आहे H2SO4. मला सांगा इथं बॉन्ड कशामध्ये? O हायड्रोजन आणि ऑक्सिजन, सल्फर, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मला सांगा सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे? 2.5. ऑक्सिजनची 3.5 आणि याची 2.1. यांचा EN डिफरन्स किती आहे सांगा? 1. आणि यांचा EN डिफरन्स किती आहे? 1.4. ठीक आहे.
1.4. आता सांगा हा बॉन्ड मोर पोलर असेल का हा बॉन्ड मोर पोलर असेल? यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त, तो काय असतो? मोर पोलर. आणि हा काय असेल? लेस पोलर. तर बॉन्ड कुठला तुटेल वॉटर मध्ये, हा का हा? मोर पोलर बॉन्ड तुटेल. तर बॉन्ड तुटताना असं बनेल पहा, OH मायनस आणि प्लस H प्लस. ठीक आहे. आता जो H प्लस देतो तो काय असतो? ऍसिडिक. म्हणून H2SO4 काय? ऍसिड. हे आहे. aqueous medium or polar solvent. झालं? झालं का? पहा, नंतर एक कंपाऊंड आहे, कुठला आहे? NaOH घ्या. इथं बॉन्ड कशाच्या मध्ये? NO आणि H. याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे? 0.9. याची 5 आणि याची 2.1. या दोघांची डेल्टा EN काय सांगा? 2.6. या दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डेल्टा EN 1.4. मोर कोण पोलार आहे? हा काय असेल? मोर पोलार. आणि हा काय असेल? लेस पोलार. मोर पोलार बॉन्ड ऍक्वियस मीडियम किंवा पोलार सॉल्व्हेंट मध्ये काय होतो? ऍक्वियस मीडियम किंवा पोलार सॉल्व्हेंट मध्ये काय होईल? Na प्लस प्लस OH मायनस. जो OH मायनस देतो तो काय असतो? बेसिक. या झालं? हो गया? नेक्स्ट लिया. एसिडिक ऑक्साइड्स. हेडिंग एसिडिक ऑक्साइड्स. लिहा. ऑक्साइड्स which gives oxy acid in aqueous medium. Oxide which gives oxy acid in aqueous medium is acidic nature. Is acidic nature. Is acidic nature. Next point लिहा. Generally
Generally, non-metal oxides are acidic in nature. Generally, non-metal oxides are acidic in nature. Non-metal oxides are acidic in nature. Non-metal oxides are acidic in nature. Non-metal ने बनवलेले oxides, non-metal ने बनवलेले oxides ते कसे असतात? Acidic in nature. Example लिहा SO3, example लिहा SO3, SO2, SO2, P4O10, P4O10, P4O6, P4O6, N2, N2O4, N2O3, N2O3, N2O5, etc. etc. ठीक आहे. कुठलं हे N2 N2 N2O3. ठीक है. नेक्स्ट हेडिंग लिहा बेसिक ऑक्साइड्स. बेसिक ऑक्साइड्स लिहा. Oxides which gives hydroxide in aqueous medium. Oxides which gives hydroxide in aqueous medium. Hydroxide in aqueous medium. Hydroxide in aqueous medium is basic in nature. Is basic in nature. Is basic in nature. Is basic in nature. Next point लिहा. Generally, metal oxides are basic in nature. Generally, metal oxides are basic in nature. Metal oxides are basic in nature. Generally, metal oxides are basic in nature. Example लिहा. Example लिहा. Na2O. पहा Na कोण आहे? मेटल आहे. याने बनवलेलं ऑक्साईड. ठीक आहे. त्यानंतर CaO, त्यानंतर BaO, त्याच्यानंतर आहे K2O, K2O, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. झालं. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग लिहा. नेक्स्ट हेडिंग लिहा एम्फोटेरिक ऑक्साइड्स. इथे स्पेलिंग येतोय बघा एम्फोटेरिक ऑक्साइड्स. एम्फोटेरिक ऑक्साइड्स. एम्फोटेरिक ऑक्साइड्स या. मला सांगा एक ऍसिडिक ऑक्साइड्स आहेत, दुसरे बेसिक ऑक्साइड्स. मग एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे काय? जे दोन्ही कॅरेक्टर शो करतात त्याला काय म्हणायचं? एम्फोटेरिक ऑक्साइड. लिहा दोज ऑक्साइड्स which have acidic and basic character, which have acidic and basic character, acidic and basic character is called amphoteric oxide. Is called amphoteric oxide. Next लिहा amphoteric oxides. Next लिहा amphoteric oxides. Amphoteric oxides reacts with both acid and base. Reacts with both acid and base. Yeah. Reaction of amphoteric oxide. Reaction of amphoteric oxides with acid prove their basic character.
Proof their basic character. Proof their basic character. Next लिहा, while reaction of amphoteric oxide, while reaction of amphoteric oxide with base with base with base proves their basic character, proves their acidic character. Reaction of amphoteric oxide, reaction of amphoteric oxide with base proves their basic character, proves their basic character. ठीक आहे. आता पहा, एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे कोण कोण असतात पहा. एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे कोण असतात मला सांगा. बेसिक ऑक्साइड्स म्हणजे काय, जे की नॉन मेटलने बनवलंय. ऍसिडिक ऑक्साइड म्हणजे काय, जे की मेटलने बनवलं. आता एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे कसं लक्षात ठेवायचं पहा. सपोज Zn ने एखादा बनवला, Mn ने बनवला, किंवा Al ने बनवला, किंवा Ne ने बनवलाय, किंवा मग As ने बनवला, किंवा मग Be ने बनवला, किंवा Cr ने बनवला, किंवा Na ने किंवा Ga ने बनवला, किंवा मग Ga ने एखादा ऑक्साइड बनवला, किंवा मग Sb ने बनवला, किंवा मग Pb ने बनवलाय, किंवा मग Ge ने बनवलाय, किंवा मग Sn ने बनवला. ह्यापासून जे ऑक्साइड्स बनतात त्यांना ते कसे असतील, ते कसे असतील, एम्फोटेरिक इन नेचर. ठीक आहे. आता यांना लक्षात कसं ठेवायचं पहा, यांना कसं लक्षात ठेवायचं पहा. जनाब मनजीत, जनाब मंजित, अली ने ऐसे बेकार कर गाया, ऐसे बेकार कर गाया. सब पंजाबी गीत संगीत. जनाब मंजित अली ने ऐसे बेकार कर गाया सब पंजाबी गीत संगीत. हे काय एम्फोटेरिक ऑक्साइड्स आहेत. लिहा. हेलो. नेक्स्ट लिया V2O5 is amphoteric in alkaline nature because alkaline medium dissociated it
dissociated it into V2 plus and O3 minus, V2 plus and O3 minus, V2 plus and O3 minus, V2 plus and O3 minus.